See page number 41. There is one example solve in two methods. एकच एक्झाम्पल दोन पद्धतीने तुम्हाला सोडून दाखवलेलं. In first method 72 divided by 6 plus 2 into 2. Now 72 divided by 6. First carried out the division. 72 divided by 6, that is equal to 12 plus 2 into 2. Next operation is 2 into 2. Take a operation 2 into 2, that is multiplication. That is 12 plus 4 is equal to 60. In second method मध्ये काय केलेलं आहे बघा, फक्त सेकंड स्टेप बरोबर केलेली आहे. फक्त थर्ड स्टेपला काय केलं त्यांनी 12 प्लस 2 into 2 होतं, तर काय केलं 12 प्लस 2 केलं, दॅट इज 14 मल्टिप्लाय बाय 2. म्हणजेच कोणतं ऑपरेशन आधी केलं, ॲडिशन ऑपरेशन आधी केलं, बरोबर. फर्स्ट ॲड अँड देन मल्टिप्लाय 14 into 2 इज इक्वल टू 28. द आन्सर्स ऑफ वन एक्झाम्पल आर 2. ओके, एकाच प्रश्नाचे दोन उत्तर मिळालं. फर्स्ट इज 16 अँड सेकंड इज 28. विच इज करेक्ट? This is the question. Therefore, first answer is the correct, because this example, first method is use the rules of simplifying an expression. पहिल्या जे एक्झाम्पल सॉल्व केलं, पहिली मेथड जी त्याच्यात आपण रूलचा वापर केलेला आहे. म्हणजेच काय, ते रूल्स तुमच्या पुस्तकात आता 3 रूल्स दिलेले आहेत. त्याच्या खाली रूल्स फॉर सॉल्विंग, रूल्स फॉर सिम्प्लिफाईंग अँड एक्सप्रेशन. ओके, मग आपण ते रूल्स काय आहेत ते आता बघणार आहोत. ते आपण बघूयात. तुमच्या पुस्तकात पेज नंबर 41 वर 3 रूल्स दिलेले आहेत बघा. फर्स्ट रूल, इफ मोर दॅन वन ऑपरेशन इज टू बी कॅरीड आउट, एकापेक्षा जास्त ऑपरेशन असतील तर, देन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आर कॅरीड आउट फर्स्ट. सर्वात आधी काय करायचं, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन सर्वात आधी करायचे. इन द ऑर्डर इन विच दे ऑकर फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजे डाव्या बाजूने सुरुवात करायची. जर जे ऑपरेशन आधी आलेलं असेल, भागाकार आला असेल तर आधी भागाकार करायचा, गुणाकार आधी आला असेल तर गुणाकार करायचा. म्हणजे पहिल्या स्टेपला काय करायचंय तुम्हाला, फक्त भागाकार आणि गुणाकार करायचं, बेरीज वजाबाकी करायची नाही. नाउ रूल नंबर सेकंड, आफ्टर दॅट, त्यानंतर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन आर कॅरीड आउट इन द ऑर्डर इन विच दे ऑकर फ्रॉम लेफ्ट टू राईट. त्याच पद्धतीने मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा सुरू बघायचं की ॲडिशन सबट्रॅक्शन जिथं जिथं आलेले आहेत ते करताना काय करणार तुम्ही, तर डावीकडनं जायचं. ॲडिशन आधी आलं असेल तर ॲडिशन करा, सबट्रॅक्शन आधी आलं असेल तर सबट्रॅक्शन करा. आता तिसरा रूल बघा, तुमच्या पुस्तकात दिलेला आहे. इफ देर आर मोर दॅन वन ऑपरेशन इन द ब्रॅकेट्स, फॉलो द अबाउट 2 रूल्स व्हाईल कॅरिंग आउट द ऑपरेशन. आता समजा जे एक्सपान्शन असेल, जे एक्सप्रेशन असेल, त्याच्यात जर काही ब्रॅकेट आलं तर सर्वात आधी ब्रॅकेट सॉल्व करायचे असतात. त्याच्यात पण 2 ब्रॅकेट असतील तर मधला ब्रॅकेट आधी सॉल्व करा, नंतर बाहेरचा सॉल्व करा. 3 ब्रॅकेट असतील तर सर्वात मधला आधी सॉल्व करा, त्याच्यानंतर तो सॉल्व झाल्यावर त्याच्या मधला सॉल्व करा आणि मग सर्वात शेवटचा बाहेरचा सॉल्व करायचा. आणि हे जे वरचे 2 रूल दिलेले आहेत त्या 2 रूलचा तुम्हाला पूर्ण वापर करायचा आहे. म्हणजे सर्वात आधी मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे 2 ऑपरेशन वापरायचे, सुरुवात डाव्या बाजूकडून करायची. हे झाल्यावर पुन्हा मग खाली ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे 2 ऑपरेशन वापरायचे, त्याची पण सुरुवात लेफ्ट हँड साईड कडून करायची. अशा पद्धतीने आपण काही एक्झाम्पल आता सॉल्व करणार आहोत. ओके, प्रॅक्टिस सेट 25 मध्ये यूज द ऑपरेशन्स. आपण जे ऑपरेशन्स करतोय, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, याचा कसा उपयोग करायचा हे रूल्स आपण अभ्यासले. याचा उपयोग एक्झाम्पल सॉल्व करताना कसा करायचा ते आपण करणार आहोत. काही प्रॅक्टिस सेट 25 मध्ये काही उदाहरण आपण सोडले बघा. फर्स्ट एक्झाम्पल 50 मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 2 प्लस 20. आता लेफ्ट हँड साइडने जे आहे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन याच्यापैकी जे ऑपरेशन आधी आलं असेल ते करायचं. ओके, मग आधी कोणतं ऑपरेशन आलेलं आहे, मल्टिप्लिकेशन. मग 50 into 5 याचा प्रॉडक्ट घ्या, दॅट इज 250 डिवायडेड बाय 2 प्लस 20. आता पुन्हा तोच रूल
250 divided by 2 plus 24. Therefore 250 divided by 2, that is 125 plus 20. Now add this. आता इथं फक्त एकच ऑपरेशन उरलंय, कोणतं आहे? ऍडिशन. म्हणून याची ऍडिशन करा. काय येईल ऍडिशन? 140. This is the answer of 50 multiplied by 5 divided by 2 plus 24 is equal to 149. Okay. Now second example is in bracket 13 multiplied by 4 divided by 2 minus 26. Therefore first solve the bracket, that is 13 multiplied by 4. 13 4 जा 52. 13 1 जा 13, 13 2 जा 26, 13 3 जा 39, 13 4 जा 50, 52 divided by 2 minus 26 is equal to पुन्हा तोच रूल यूज करा. डाव्या बाजूकडनं आधी गुणाकार भागाकार आले असतील ते करायचे, नंतर बेरीज होतात. 52 divided by 2, that is 26 minus 26 is equal to 0. This is the answer of 13 into 4 divided by 2 minus 26 is equal to 0. Now we solve example number 4. Now see here in curly bracket. हा bracket कोणता आहे? Curly bracket. This is the small bracket. 220 minus 140 plus in square bracket 10 into 9 plus in small bracket negative 2 into 5. Small bracket completed, square bracket completed, curly bracket completed, minus 100. Now first solve the brackets. That is 220 minus 140. वजाबाकी 0 8 1 180 in curly bracket plus. Now solve here first this bracket, that is 10 into 9, that is 2 5s are 10, that is negative 10, negative positive, we get negative 10, square bracket completed, curly bracket also completed, minus 100. Therefore is equal to in curly bracket 180. आता कोणतं ऑपरेशन करणार इथं? या पद्धतीने हा जो स्क्वेअर ब्रॅकेट, हा स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह करताना आधी कोणतं ऑपरेशन आलेलं आहे? डिव्हिजन मल्टिप्लिकेशन आलेलं असेल तर ते आधी करा. मग आधी काय करणार तुम्ही? 10 into 9 प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट 90 minus 10, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीटेड, कर्ली ब्रॅकेट कंप्लीटेड, minus 100 is equal to in curly bracket 180, 90 minus 10, solve this square bracket, that is plus 80, curly bracket completed, minus 100 is equal to, now solve this curly bracket, 180 plus 80, that is 260 minus 100, that is equal to 160. Therefore this answer is 160. Okay. Now fifth example is 3 upon 5 plus 3 upon 8 divided by 6 upon 4. आता इथं सर्वात आधी कोणतं ऑपरेशन करतो आपण? मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. आता इथे डिव्हिजन आले तर डिव्हिजनचं कन्वर्शन आपण मल्टिप्लिकेशन मध्ये करू शकतो. फॉर एक्झाम्पल हियर इज a upon b divided by c upon d is equal to a upon b multiply by d upon c. हा रूल यूज करायचा. मग आता इथे 3 upon 8 divided by 6 upon 4. तर इथे काय करणार? मल्टिप्लाय करणार. फर्स्ट ॲज इट इज, दॅट इज 3 upon 5 प्लस 3 upon 8 मल्टिप्लाय काय करणार इथं? 4 upon 6. 4 upon 6. Therefore इथं जर भाग जात असेल तर देऊ नये. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 3 1 जा 3, 3 2 जा 6. आता इथे सरळ सरळ गुणाकार करा. यांचा गुणाकार is equal to 3 upon 5 plus 1 1 जा 1 into 1, that is 1, 2 into 2, that is 4. Now observe here the denominators of the fractions. आता या डिनॉमिनेटरचे फ्रॅक्शन्स बघा, दोघे इक्वल आहेत का? नाही. तर कोणती मेथड करू शकतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड वापरू शकतो. मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना 3 into 4 plus 1 into 5 divided by डिनॉमिनेटरला दोघांचा प्रॉडक्ट 5 into 4 is equal to 3 4 जा 12 plus 5 divided by 5 4 जा 20, that is equal to
17/20. This is the answer of 3/5 plus 3/8 divided by 6/4. Okay.